नमस्कार, मी डॉक्टर अक्षय प्रशांत कुमार मोरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ करकम. आपल्या रोटरी क्लब ऑफ करकमच्या गौरी आरा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत जे तुम्हाला सांगितले गेलेले असतीलच, परंतु या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगतोय. स्पर्धकाच्या प्रत्येक कमेंटला 1 गुण दिला जाईल. स्पर्धकाचा क्रमांक, स्पर्धकाचं नाव आणि त्या गौरी आरासमध्ये तुम्हाला काय आवडले तर तुम्ही लिहायचंय, तरच तुम्हाला 1 गुण दिला जाईल. गौरी आरास स्पर्धेमध्ये स्पर्धकाच्या कमेंट्स मध्ये जर सारखेपणा येत असेल तर त्या कमेंट्स ग्राह्य दिल्या जाणार नाहीत. प्रत्येक कमेंट ही वेगळी असावी. तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात. मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी सौ स्नेहल राजेश शेंडे, राहणार शाहूनगर, सातारा. नेहमीप्रमाणे यावर्षी म्हणजेच 2024मध्ये आम्ही पर्यावरणपूरक गणेश देखावा सादर करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा विषय घेतलेला आहे. 1883 रोजी दामोदरपंत आणि राधाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या या अलौकिक बुद्धीच्या बालकाने वयाच्या 13व्या वर्षी चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा दिल्याचे समजताच आपली कुलदेवता माता भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आजन्म झुंज देईन अशी प्रतिज्ञा केली आणि त्याप्रमाणे ते शेवटच्या श्वासापर्यंत देशरक्षणासाठी लढले. पुढे ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये त्यांना अटक केली असताना समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात होते. त्यावेळेला त्यांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत त्यांनी फ्रान्सचा किनारा गाठला. पण किनाऱ्यावरील रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे काही कळले नाही. त्यामुळे ब्रिटिश सरकारकडून पुन्हा त्यांना अटक झाली आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना अंदमानला काळकोठडीत पाठवले आणि त्याच काळकोठडीमध्ये त्यांच्याकडून माझी जन्मठेप हा महान ग्रंथ साकारला गेला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले हे समाज उद्धारायचे महान कार्य आपल्यासमोर मांडता यावे म्हणून हा देखावा सादर करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. मंगलमूर्ती मोरया.
चला पवार पाटील हा माझ्या घरच्या ज्येष्ठा कनिष्ठा या आहेत. यामध्ये पर्यावरण संरक्षण हा विषय मी हाताळलेला आहे. यामध्ये अनेक प्राणी तुम्हाला दिसतील. एक गुहा करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एक वाघ आहे. त्याचबरोबर झाडे झुडपे वृक्षवल्ली जपण्याचा हा प्रयत्न आहे. मूर्ती ही सुद्धा प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा आणखी कुठलीही नसून धातूची बनवलेली आहे. एका उंच पहाडावर जात आहेत अशा त्या पायऱ्या वगैरे दाखवलेल्या आहेत. याचा प्रमुख उद्देश हा पर्यावरण रक्षण असला तरी त्याचबरोबर इथे काही फळं आहेत. ही फळं शेतकऱ्यांच्या शेतातील ओरिजिनल फळं जे असतात ती आहेत. त्यामध्ये भोपळा, केळी, झेंडूची फुलं जे शेतकऱ्यांच्या उद्योगाशी पूरक अशी आहेत. नमस्कार, मी प्रीती धनराज कदम व माझे मिस्टर डॉक्टर धनराज कदम. आज आम्ही गौरी गणपतीच्या निमित्ताने नुकतेच घडलेल्या घटनांवर बेटी बचाव असा अतिमहत्वाचा देखावा सादर करीत आहोत, ज्यामध्ये कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार व निर्गुण हत्या, त्याचप्रमाणे बदलापूर येथे बाल लैंगिक शोषण करणाऱ्या नराधावांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे आपण एका बाजूला सर्व देवींची पूजा करतो, अर्चना करतो आणि दुसरीकडे देवी समान असणाऱ्या आपल्या माता बहिणींवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करतो. हे अत्याचार थांबलेच पाहिजे असं संदेश आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे आपले लेकरं शाळेला जात असताना त्यांना गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो याचे धडे दिले पाहिजे. आपल्या मुलींना स्वरक्षण कशा प्रकारे करावे याचे शिक्षण दिले पाहिजे. आपली मुलगी पुढे जाऊन सुंदर बार्बी डॉल नाही झाली तरी चालेल, पण कणखर झाशीची राणी झालीच पाहिजे असा छोटासा संदेश आम्ही या देखाव्यामधून देत आहोत. धन्यवाद. नमस्ते, मी सुनंदा जगताप. आम्ही हे जे महालक्ष्मी बसवलेले आहेत ते झाडापासून केलेले आहेत. या महालक्ष्मीचं नाव प्रकृती ठेवलेलं आहे व तिच्या पिलवंडाचं नाव हे वृक्ष आहे. दुसरी महालक्ष्मी जी आहे ती वसुंधरा आहे आणि तिचं पिल्लू आहे ते वल्ली आहे. त्यांच्या समोर ज्या राशी आहेत ते बिबा, करण, सागरगोटे, कवट आणि भोकरच्या बियाच्या आहेत. हे सर्व झाडे दुर्मिळ होत चाललेली आहेत. त्यामुळे आम्ही ह्या बियांचे रोपं तयार करून पुढच्या वर्षी लावणार आहोत. त्याच्यामुळे वृक्ष संवर्धन होणार आहे. आणि हा गणपती जो आहे तो महानिमच्या रूपात आहे. त्याच्या समोरचे जे झाडं आहेत ते 21 गजऱ्याची झाडं लावलेली आहेत. ते मोदक म्हणून आहेत आणि आम्ही याचं म्हणजे लावून संवर्धन करणार आहोत. तर देवा तर झाडातच देव आहे आणि देवच झाड आहे या संकल्पनेतून मी केलेलं आहे. याचं एक सर्वांनीच झाडात देव बघावा आणि वृक्ष संवर्धन करावं, कारण आपल्याला झाडच वाचवत आहे आणि झाडच जगवत आहे. झाडे लावा, झाडे जगवा.
कळकम यांच्या वतीने आयोजित गौरी आरास स्पर्धा 2024. स्पर्धकाचे नाव श्री वसव लक्ष्मी देवानंद गोंधारी पिलीव. या स्पर्धेमध्ये विठुरायाच्या दिंडीचे आयोजन केले असून दिवे घाटामधील प्रसंगाचा देखावा सादर केलेला आहे. सामाजिक पारंपरिक वारसा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळावा वारीच्या रूपाने आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होतो. या दिंडी सोहळ्याला 800 वर्षांची परंपरा लाभली असून आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोन जपत वारकऱ्यांचा संप्रदाय विठ्ठल नामाच्या गजरात दंग होऊन जातो. चंद्रभागेच्या काठावर असलेले हे तीर्थक्षेत्र आषाढी एकादशीला एका महाकुंभाचे पंढरपूर स्वरूप धारण करते. तीर्थाचे स्नान करून सर्व वारकरी विठोबाचे दर्शन करतात. विविधतेमध्ये एकता जपणारा हा वारीचा सोहळा साजरा केला जातो. विठ्ठल विठ्ठल जय हरी, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. धन्यवाद. एक काळ असा होता की घरामध्ये गप्पांच्या मैफिली सजायच्या, हास्याची जत्रा भरायची. पण आत्ताची परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे. आज गप्पांची मैफिल भरत नाही ना हास्याची जत्रा. कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र राहून सुद्धा वेगवेगळं आयुष्य जगतात. बदलती कुटुंब पद्धती आणि जीवनशैली यामागचं कारण आहेच, पण यामागे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे मोबाईलमध्ये हरवलेलं कुटुंब. तर आमचा आजचा हा देखावा आहे कुटुंब हरवलंय मोबाईलमध्ये, कुटुंब हरवलंय मोबाईल. आम्ही आजच्या या देखाव्यामध्ये या ठिकाणी एक कुटुंब दाखवलं आहे आणि या कुटुंबामधील सर्वच व्यक्ती म्हणजेच आजी जी आहे ती आजी TV पाहत आहे, आजोबा मोबाईल पाहत आहेत आणि मम्मी आपल्या मोबाईलमध्ये गाणी लावून हेडफोनमध्ये ती ऐकत बसलेली आहे. बाबांचे सुद्धा काम लॅपटॉपवरती चालू आहे. हे सगळेच आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्यांच्याकडे आपल्या मुलांना देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे या मुलांच्या ज्या काही विश आहेत त्या विश आम्ही या ठिकाणी दाखवल्या आहेत. तर यामध्ये मुलीच्या विश आहेत ती सगळ्यांना सांगतेय, माझा अभ्यास घ्या, बास झाली मोबाईलची गोडी, शिकवा मला गणिती गोडी, कुणीतरी माझ्याशी गप्पा मारा,
व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाचा मारा, थोडा आमचाही विचार करा. आणि या मुलाच्या विष आहेत, मी मोबाईल झालो तर तुम्ही मला जवळ घ्याल. गोष्ट सांगणार कधी काळजी, तू तर नेहमी टी व्हीवर बिझी. आम्हालाही वेळ द्या. अशा प्रकारे ही मुलांची मागणी आम्ही या ठिकाणी दाखवलेली आहे.
नमस्कार, माझं नाव विद्या हनुमंत ढवारे, राहणार पुणे धायरेगाव. गौरी आरसमध्ये या वर्षीचे माझी थीम आहे महिलांवरील हिंसाचार. आता सध्या तर सर्वांना माहिती आहे जगभरामध्ये काय काय घडत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये महिलांवरती हिंसाचार होत आहे. तर आता पाहिलं तर लेटेस्ट मध्येच कोलकातामध्ये झालेला आहे की एक डॉक्टर महिला आहे आणि तिच्यावरती बलात्कार झालेला आहे. आपल्याला तर माहितीच आहे की आज अशी परिस्थिती आहे की देव मानणाऱ्या डॉक्टरला वरतीही हिंसाचार होतं. तर आपण काय आहोत? प्रत्येक देशामध्ये एक ठाम निर्णय घेतला जातो आणि तो निर्णय सर्वांमध्ये घेतलेला आहे. तर मी इथे माझ्या इथून मांडलेला आहे की प्रत्येक देशामध्ये बलात्कार झाल्यानंतर आरोपीला देण्यात येणारी शिक्षा, प्रत्येक देशामध्ये बलात्कार झाल्यानंतर त्या आरोपीला देण्याची शिक्षा ठरलेली आहे. जसे की मी माझ्या थीम मधून दिलं आहे, सौदी अरेबिया येथे शरीरापासून डोकं वेगळं केलं जातं, म्हणजे एवढी कठोर शिक्षा केली जाते तिथे. त्यानंतर नॉर्थ कोरिया या देशामध्ये डायरेक्टली गोळी मारून ठार केलं जातं. अफगाणिस्तान येथे 4 दिवस बलात्कार करणाऱ्याला लटकवून ठेवलं जातं. तर या विषयावरती शिक्षा ही मिळालीच पाहिजे असं सर्वांना वाटते, पण देशाने हा ठामपणे निर्णय घेतला पाहिजे आणि नक्कीच माझ्या या थीम मधून सर्वांना हा संदेश मिळेल. काही लोकांना असं वाटतं की मुलींनी जर छोटे कपडे घातले तर त्यांच्यावरती बलात्कार होतो, पण मला असं वाटतं की मुलींनी छोटे कपडे घातल्यानंतरच बलात्कार नाही होत. तर बघणाऱ्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. भारतामधील बलात्कार करण्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि नक्कीच हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त आपल्या देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि खरंच सर्व महिलांकडून माझं रोटरी क्लब करकंब आयोजित महालक्ष्मी आरास स्पर्धेमध्ये मी रत्नमाला विद्या सूर्यवंशी सहभागी होत आहे. तर आम्ही नागपंचमी स्पेशल थीम केलेली आहे. त्यामध्ये एक महालक्ष्मी झोक्यावर बसलेली आहे आणि एक महालक्ष्मी वारुळाची पूजा करते.
या प्रकारची आमची थीम आहे.
मोबाईलचा वापर अति होत चाललेला आहे, तो टाळला पाहिजे. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा. कर्जमाफीपेक्षा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या. दादा, माझं रक्षण कर. 1,500 रुपयेपेक्षा रक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपला गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आज करकम येथे गौरी पूजनानिमित्त आणि गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त गौरी आरास करण्यात आलेली आहे आणि या गौरी आरासमध्ये सामाजिक, पर्यावरण आणि शैक्षणिक संदेश देत आम्ही ही आरास केलेली आहे. त्यामध्ये झाडाच्या माध्यमातून टाकाऊपासून टिकाऊ झाड निर्मिती केलेली आहे. रद्दी पेपरापासून हे अतिशय सुंदर झाड तयार केलेलं आहे आणि या झाडावर अनेक पक्षी विहार करत आहेत. त्यामुळं झाडं लावली पाहिजेत आणि त्याचं वृक्ष संवर्धन केलं पाहिजे हा सामाजिक संदेश देत वाचाल तर वाचाल आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका निर्माण झाली पाहिजे. त्या भूमिकेतून आम्ही करकममध्ये एकलव्य अभ्यासिका निर्माण केलेली आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेऊन आपण अभ्यासाला सुरुवात करावी आणि आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी हा एक संदेश देत असतानाच आम्ही संत साहित्य, महाराष्ट्राला संतांची परंपरा अतिशय मोठी आहे आणि हे संत साहित्य वाचलं तर आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हा एक सामाजिक संदेश आम्ही देत आहोत. आणि त्यानंतर जागृत स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून आम्ही कचरा स्वच्छता करत असताना स्वच्छ करकम आणि सुंदर करकम दिसण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना प्रत्येक घरातून ओला कचरा आणि सुका कचरा बाजूला करावा आणि आपलं परिसर स्वच्छ ठेवावा हा सामाजिक संदेश देत असताना हे सर्व झाल्यावर पाऊस भरपूर पडतो आणि पाऊस पडल्यामुळे सर्व नदी, नाले, ओहोळ आणि धबधबे मोठ्या प्रमाणात वाहतात. धन्यवाद.
तर आज आम्ही तुम्हाला गावाकडील वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या लक्ष्म्यांद्वारे. तुम्ही बघू शकता आधीच्या काळातील घरे गव्हाची काड व कडब्यांपासून बनवली जायची तसं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता आधीच्या बायका चुलीवरती स्वयंपाक करत होत्या. ही लक्ष्मी तुम्ही बघू शकता ती रानातून ताजी फळे व भाज्या घेऊन आलेली आहे. ही लक्ष्मी तुम्ही बघू शकता ही धान्य पाकडत आहे व गहू नीट करत आहे. त्यामुळे खाली सांडलेले धान्य पक्ष्यांनाही खायला मिळते. आजकाल आपल्याला जास्त प्रमाणात पक्षी दिसत नाहीत कारण धान्य पकडण्याची ही पद्धत आपल्याला आजकाल दिसत नाही. ही लक्ष्मी तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आपण सवासण जेवताना दाखवलेले आहे. आणि हे तुम्ही बघू शकता आधी गावाकडे शेणाने सारवले जायचे संपूर्ण ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीने आम्ही लक्ष्म्यांद्वारे गावाकडील वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावाकडचे वातावरण नितळ व आरोग्यदायी असते तरी सर्वांनीच त्यामध्ये राहावे ही धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रोहिणी परमेश्वर खारे. मी आज तुम्हाला आमच्या घरच्या गौराई दाखवणार आहे. हे आमच्या घरच्या गौराई आहेत. मी आमच्या गौराईच्या पुढे नारी शक्तीचा देखावा दाखवलेला आहे. इथं मुलीच्या जन्माचे आगमन दाखवलेलं आहे. नंतर संगोपन बाळाला आंघोळ घालताना दाखवलेलं आहे. पाळण्यात झोका देताना दाखवलेलं आहे. पुढे मी घर दाखवलेलं आहे आणि घराच्या पुढे घरामध्ये काम करताना महिला शेतात धान्य पाकडताना जात्यावर दळताना तुळशीला पाणी घालताना किचन मधलं काम करताना दाखवलेलं आहे. मुली जेवताना दाखवले डायनिंग टेबलवर. पुढे जाऊन मी शिक्षणाचं दाखवलेलं आहे. शिक्षका मुलींना शिकवतायत. मुली शाळेत दाखवलेल्या आहेत. मुली इथं डॉक्टर दाखवलेला आहे. पोलीस दाखवलेला आहे. विश्वसुंदरी, खेळाडू, अंतरवीर, इंजिनियर दाखवलेला आहे. वकील, पार्लर दाखवलेलं आहे. इथं स्कूटी चालवताना दाखवलेले आहे. आणि नंतर मी शेती दाखवलेली आहे. शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना महिला दाखवलेले आहे. फवारताना दाखवलेले आहे. बैलगाडीत बसलेले दाखवलेले आहे. पाणी भरताना दाखवलेले आहे. एवढंच सांगायचं आहे की महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू शकते. ढाल आहे साऱ्या कुटुंबाची, संकटाची वाट दूर सारी, सिद्ध करून स्वतःला जगात, आजची महिला पुरुषाला भारी. धन्यवाद.
नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. नुकतेच गौरी गणपतीचे आगमन झालेले आहे. सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गौरी गणपती सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या देखील गौराया बसलेल्या आहेत. गौरी गणपती सोबतच आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील बसवतो. समोरच राशी आणि फराळाचं देखील ठेवलेलं आहे. समोरच लहानशी सुंदर सुंदर खेळणी कलश ठेवलेला आहे. खरोखरच गौरी गणपती तर सुंदर दिसतातच, पण त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांना आणखी शोभा येते. गौरी गणपतीसाठी उपहाराची फळे, सजावटीसाठी सुंदर सुंदर खेळणी, समोरच समई दीप प्रज्वलन करून रांगोळी देखील काढलेली आहे. गौरी गणपती बघायला येणाऱ्या सुवासिनीसाठी समोरच हळदी कुंकू आणि प्रसाद ठेवलेला आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला आमच्या गौरी गणपती? हॅलो, मी सुनीता वेटपाटक उरे कांचन. माझ्या घरी यावेळी दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मीचे आगमन झालेले आहे. त्यासाठी करण्यात येणारी सर्व सजावट आम्ही घरीच करतो. डेकोरेशनसाठी सुद्धा बाहेरून कुणाला बोलवले जात नाही. पूर्ण सजावट घरीच केली जाते. घरातल्या सर्वांची यामध्ये मदत होते. फराळाचे पदार्थ सुद्धा आम्ही घरीच करतो व त्याला सुद्धा घरातल्यांचीच मदत होते. सर्व पदार्थ देवी पुढे ठेवताना खराब होऊ नयेत म्हणून त्यावर पॅकिंग व्यवस्थित करून सजवून ठेवतो. यावेळेला महालक्ष्मीसाठी मी डेकोरेशन क्रिकेट ठेवलेला आहे. महिलांचा क्रिकेट आहे. त्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंडची क्रिकेट मॅच दाखवलेली आहे. त्यामध्ये मधून त्या समाजाला संदेश देण्यात येत आहे की महिलांनी कोणत्याही गोष्टीत मागे राहू नये. त्यांनी सर्वांमध्ये पुढे यावे. नमस्कार.
नमस्कार, मी ऋतुजा खंडो यादव. T20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरी म्हणजेच 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघावर 7 धावांनी थरारक विजय मिळवला आणि त्यातील एक क्षण आमच्या गणरायाच्या आणि महालक्ष्मीच्या पुढे डेकोरेशनच्या स्वरूपात अद्भुत प्रकारे सादर केला आहे. स्मार्टफोनला स्वतःपासून दूर ठेवा आणि तुमच्या जीवनात खेळ ठेवा. लेख वाचवा, लेख शिकवा. खेळामुळे बुद्धीची वाढ होते आणि निर्णय घेण्याची क्षमता येते. खेळ आणि व्यायामाने शरीर मजबूत होते. खेळामुळे इतरांना सामावून घेण्याची भावना निर्माण होते. खेळातून नवीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. अशा प्रकारचे स्लोगन यातून सांगितले जात आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. विद्याशंकर क्षीरसागर हे आम्ही महालक्ष्मीसाठी देखावा केलेला आहे. यामध्ये हे गणपतीसाठी जे नारळ केलेलं आहे यामध्ये अगोदर हे टोपल्यांचा वापर केलेला आहे आणि त्याच्या बाजूला जे लावलेले आहे हे नारळाचे केसर आहेत जे आपण त्याचा कुठे वापर करत नाही तर ते निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीये, परंतु आपण ते टाकाऊपासून टिकाऊ रसायनाचा वापर केलेला आहे. आणि इकडे महालक्ष्मीसाठी आपण झोका बनवलेला आहे. महालक्ष्मीला याला जे वापरलेलं आहे हे पूर्णपणे लाकडाचे आहेत. लाकडापासूनच्या रिंग्स तयार केलेल्या आहेत, बांबूच्या रिंग्स. त्या बांबूच्या रिंगचा वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि हे खूप छान म्हणजे निसर्गाचा समतोल यामध्ये कुठेही बिघडणार नाही असा आम्ही प्रयत्न केलेला आहे करायचा. धन्यवाद. रोटरी क्लब आयोजित गौरी गणपती आरस स्पर्धेत आम्ही सहभागी आहोत. नाव विजया सीताराम सुतार, राहणार टिळक चौक, करकम, मुलींच्या शाळेजवळ, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आम्ही 4 ते 5 प्रकारची सजावट केलेली आहे. दळण दळणाऱ्या गौरी आपली भारतीय संस्कृती, हिमाचल प्रदेशातील केदारनाथ धाम, गोकुळ येथील श्रीकृष्णाचे नंद भवन, अयोध्या येथील राम मंदिर,